विश्वोत्पत्ती संबंधीचे कुतूहल माणसाला अतिप्राचीन काळापासून आहे. पंचमहाभूते ही भारतीय दर्शनातील एक संकल्पना. भौतिक सृष्टीच्या वा विश्वाच्या उत्पत्तीला कारण असणारी ही मूलतत्वे होत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून मानवाने वीज निर्मिती करण्याचे तंत्र विकसित केले आहे. उदाहरणार्थ, पृथ्वीच्या पोटात सापडणारा कोळशापासून औष्णिक वीज निर्मिती, आप म्हणजे पाणी यापासून जलनिर्मिती, तेज म्हणजे सूर्यापासून सौर ऊर्जा, वायू अर्थात वाऱ्यापासून पवनचक्क्याद्वारे पवन ऊर्जा आणि आकाशातून नैसर्गिक विद्युत विसर्जनाचा प्रचंड लोळ. ऊर्जेचा वीज हा प्रकार मानवी जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि निसर्गात सर्वत्र आढळणारा आणि कृत्रिमरित्याही तयार करता येणारा ऊर्जेचा एक प्रकार. अवकाश, वातावरण, जीवसृष्टी, द्रव्य, अणूंना एकत्रित ठेवणारे रासायनिक बंध आणि खुद्द अणू या सर्व ठिकाणी वीज आढळते. जसं वीज चमकणं किंवा पडणं म्हणजे निसर्गातील विद्युत विसर्जनाचा प्रचंड लोळ, तसेच प्राण्यातील एक तंत्रिका कोशिका म्हणजेच मज्जापेशी लगतच्या दुसऱ्या तंत्रिका कोशिकेकडे पाठवत असणारा संदेश सुद्धा अतिशय दुर्बल विद्युतीय आविष्कार आहे. तसेच अंबर या द्रव्यावर शिळाभूत रूपातील रेझिनवर लोकरी कापड घासल्यास अंबर विद्युतभारित होते, तर विशिष्ट ईल मासे इतर प्राण्यांना विजेचा झटका देऊ शकतात. वीज आणि जीव हे दोन शब्द म्हणजे फक्त अक्षरांची अदलाबदल. वीज जसे जीवनमान सुखी करते, तसेच ती वीज काना वेलांटी बदलली अर्थात तिच्याशी छेडछाड केली तर जीवही जाऊ शकते. तेजाचे असंख्य दाखले ज्ञानेश्वरीत आढळून येतात. सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, इंद्रधनुष्य, कौस्तुभमणी, नागमणी इत्यादी सारख्या प्रकाशतत्वांचा उल्लेख ज्ञानेश्वर आपल्या साहित्यातून करतात. त्याचबरोबर आपल्या टप्प्यात असलेल्या अग्नी, दिव्य, दिवटी, काजवा इत्यादीबरोबर हिरे, रत्न, माणिक, मोती, सोने, चांदी, स्फटिक यांच्या तेजांचे कितीतरी प्रकाशमान दाखले ज्ञानेश्वरीत ठायी ठायी डोकावतात. अगदी पूर्वीपासून दशदिशातील थोर विभूतींना आपल्या हृदय संपुटात प्रकाश दिसत होता आणि तोच प्रकाश त्यांच्या वचनांतून जगभर लकाकत होता. भगवान बुद्धांनी अत्त दीप भव असे म्हटले, तर येशूने मी जगाचा प्रकाश आहे असे म्हटले. सोयरोबनाथ आंबिये यांनी अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे असे म्हटले आणि संत ज्ञानेश्वरांनी शब्दांची व्याप्ती समजावून सांगताना म्हटले की जैसे बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दांची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. अर्थात सूर्यबिंब आणि चंद्रबिंब अगदी आपल्या बचक्यात मुठीत मावलेलं असतं किंवा तसं भासतं, तसं दिसतं, पण त्याचा प्रकाश त्रैलोक्याला पुरून उरणारा असतो. आपलं हृदयही एवढंसं, अगदी बचक्या एवढं, पण आपल्यातील प्रकाशबिंबाचा शोध लागला तर आपण आपलं हृदय आकाश उजळून टाकू शकतो. कोणतेही प्रकाशतत्व भेद करत नाही. हेच वर्णन वीज या प्रकाशतत्वालाही तंतोतंत लागू होतं. त्याबद्दल संत तुकाराम म्हणतात, दीपाची ये अंगी नाही दुजा भाव, धनी चोर साव सारिखेची. श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथातील 7व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान विज्ञान योग सांगत आहेत. त्या ग्रंथावरील ज्ञानेश्वरी या टीका ग्रंथात संत ज्ञानेश्वर गीतेतील 12व्या श्लोकाचे प्राकृतमध्ये विश्लेषण करताना ते म्हणतात, जे सात्विक पदार्थ आहेत, जे राजस व तामस भाव आहेत, ते माझ्यापासून निर्माण झालेले आहेत असे समज. ते माझ्यामध्ये आहेत, पण मी मात्र त्यांच्यामध्ये नाही. या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना ज्या पाण्याच्या जोराने उत्पन्न झालेली जी वीज लखलखीत असते, त्या विजेमध्ये पाणी असते काय? अगदी त्याचप्रमाणे विकार जरी माझ्यापासून उत्पन्न झाले असले तरी मी विकारी होत नाही. हेच ज्ञानेश्वरांनी मगतया उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज जे लखलखीत दिसे, तिये विजू माझी असे सलिले काई ओवी क्रमांक 58 अध्याय क्रमांक 7 मध्ये सांगितले आहे. अलीकडे काही शतकांमध्ये जे क्रांतिकारक शोध लागले आहेत त्याचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते. पाण्याच्या वेगामुळे झालेल्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते. ती वीज लखलखीत प्रकाश देते, परंतु पाण्यापासून तयार झालेल्या प्रकाशात मात्र वीज असत नाही. पाण्यापासून वीज निर्मिती हा शोधही 100-150 वर्षापूर्वीचा आहे, परंतु
ज्ञानेश्वर माऊलींनी मात्र 725 वर्षापूर्वीच त्यांनी सांगितले आहे की पाण्याचे जोरात घर्षण झाले की वीज तयार होते आणि त्याचा दृश्य परिणाम म्हणजे लखलखीत प्रकाश. विठ्ठल हे हिंदू धर्मातील वैष्णव पंथाचे आणि वारकरी संप्रदायाचे अर्थात भागवत धर्माचे प्रमुख दैवत मानले जाते. सर्वच संतांनी विठ्ठलाचे आपल्या अभंगातून वर्णन केलेले आढळते. आद्य शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टकातील 2ऱ्या श्लोकात पांडुरंगाचे वर्णन केले आहे. तडिद्वास सन्नील मेघावभासम रमामंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम तुष्टिकायां समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अर्थात विजेप्रमाणे चकाकणारे पीतवस्त्र परिधान करणाऱ्या, निळ्या मेघाप्रमाणे शोभणाऱ्या लक्ष्मीचे मंदिर, सुंदर चित्प्रकाश, सर्वश्रेष्ठ आणि विटेवर दोन्ही पाय ठेवून उभे राहणाऱ्या परब्रह्माचे चिन्ह अशा पांडुरंग परमात्म्याला मी नमस्कार करतो. पांडुरंगाचे वस्त्र कसे? तर विजेसारखे चकाकणारे. विजेचे वेगवेगळे रंग असतात, त्यामुळे भगवंताच्या ह्या वस्त्राचे वर्णन करणे खूप कठीण आहे. वीज अनंत रूपी आहे. निर्गुण निराकाराचे, चैतन्याचे, परब्रह्माचे वस्त्र विजेच्या चकमकीसारखे आहे. हे शुद्ध ज्योतिर्मय भगवंताचे वस्त्र आहे. वस्त्र अंग झाकण्यासाठी असेल तर या ज्योतिर्मय भगवंताला झाकण्यासारखं काय आहे? साऱ्या विश्वाला झाकायचे असेल तर शुद्ध चैतन्यमयतेने, ज्ञानाने झाकू शकतो. पण निर्गुण निराकार भगवंताला कशाने झाकायचे? त्याचे वस्त्र कोणते? तर चैतन्याचे वस्त्र अहम. हा अहम त्याला झाकतो. तडिद्वासन भगवंताच्या अहमपर्यंत जो भक्त जातो त्याला कधी उचलून घेऊ असे भगवंताला होते. पण भक्ताला वाटते भगवंताने उचलून घेऊ नये, कारण भगवंताने उचलून घेतले तर द्वैत खलास होते. ह्या स्थितीपर्यंत पोचल्यावर द्वैत काढून टाकण्याची वृत्ती होत नाही. द्वैत बरे वाटते, म्हणून भगवंताला तो म्हणतो माझा अहम राहू दे आणि तुझा देखील राहू दे. ह्याच्यात अतिशय मोहात्मक आणि भावनात्मक अर्थ आहे. या भूमिकापर्यंत पोहोचल्यावर भगवंत क्रमाक्रमाने इंद्रिये, मन आणि बुद्धी ह्याचे वस्त्र परिधान केलेला दिसतो आणि शेवटी अहमचे वस्त्र धारण केलेला दिसतो. हे अहमचे वस्त्र कसे असेल त्याचे वर्णन शंकराचार्य तडिद्वाससन्नील, तर तडिद्वाससन अर्थात चकाकत्या विजेसारखे असे करतात. वीज किंवा विद्युल्लता या संज्ञेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरी या प्रसिद्ध ग्रंथात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात केलेले आढळून येते. इसवी सन 1290 ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. विज्ञान युगाचा अभिमान धरणाऱ्या मंडळींना ज्ञानेश्वराने विज्ञानावर कशी मात केली आहे हे त्यातील काही ओव्यांवरून लक्षात येईल. अलीकडच्या काही शतकांमध्ये जे क्रांतिकारक शोध लागले आहेत त्याचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते. तेथ सुदर्शनाची द्युती, तेची विद्युल्लता झळकती, गंभीर वाचा ते असती गर्जनेची. ओवी क्रमांक 78 अध्याय 2. अर्थात महाभारतातील युद्धात आपल्या हातून आपल्या स्वजनांचा नाश होईल या भ्रांतीमुळे हतबल झालेल्या अर्जुनाच्या मनातील अज्ञान दूर करण्यासाठी गीतेच्या 2ऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अध्यात्माच्या अनेक मूलभूत सिद्धांत याचे वर्णन केले आहे. त्यात ते म्हणतात, उन्हाळ्यात एखादा पर्वत वणव्याने व्यापला जावा त्याचप्रमाणे अर्जुन दुःखाने जर्जर झाला होता, म्हणून श्रीकृष्णरूपी महामेघ तिकडे वळला. त्या ठिकाणी सुदर्शन चक्राचे तेज असलेल्या मेघाचे ठिकाणी शुभ्र दातांची प्रभा ही विजेसारखी चमकत होती आणि त्याचे गंभीर भाषण हे मेघगर्जनेसारखे होते. जसा तो श्रीकृष्ण मेघ उदार वर्षा करील त्यामुळे तो अर्जुनांचल शांत होईल आणि त्यावर नवीन ज्ञानरूपी अंकुर उगवतील, असे हे ज्ञानेश्वरीतील निसर्ग अनुभूतीचे एक सुंदर स्थान असल्याचे दिसून येते. ज्ञानेश्वरीतील 2री ओवी, एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिखे नोहे, तरी विद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझी. ही ओवी क्रमांक 113 अध्याय 5. या ओवीमध्ये सहज पाहिले असता विषयात सुख आहे हे म्हणणेच योग्य नाही, कारण विषयात सुख आहे असे धरून चालले तर मग विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजाडत नाही, किंवा आकाशात चमकणाऱ्या त्या विजेपासून पडणाऱ्या उजेडात जगातील दैनंदिन व्यापार का चालत नाही. तद्वत कोणतीही तात्पुरत्या वैश्विक गोष्टीमुळे मिळणारे समाधान
कधीही कायम राहू शकत नाही. तो विराट रूप ईश्वर जेव्हा भक्तानुग्रहास्तव प्रत्यक्ष गोचर रूप धारण करतो तेव्हा त्यास विश्वरूप म्हणतात. तथापि हे विश्वरूप आपल्याच चर्मचक्षूंना विषय होणारे असे नाही. म्हणून तर देवांनी अर्जुनासारख्या भक्तासी विश्वरूप पाहण्याकरता दिव्य दृष्टी देऊन विश्वरूप दर्शन दिले आहे. त्या तेजोमय विश्वरूपाच्या पुढे हजारो सूर्याचे तेज फिके पडत होते. ह्या विश्वरूप दर्शन अध्यायात वीज या शब्दाला अनुसरून काही ओव्या आल्या आहेत. तेथेची कृष्ण मेघांची या दाटी, माझी कल्पांत विजूंची या स्फुटी, तैसिया वन्ही पिंगळा दिठी, भ्रू भृंगा तळी. अर्थात काळ्या कुळकुळीत मेघांच्या गर्दीत कल्पांताचे वेळी विजा चमकतात. ज्याप्रमाणे काळ्याकुट्ट मेघांमध्ये प्रळय काळी जशी एखादी भली मोठी वीज चमकून जाते, त्याप्रमाणे श्रीहरीच्या भुवयांच्या खाली अग्नीप्रमाणे पिंगट असे नेत्र चमकत होते आणि अग्निवर्ण दृष्टी त्यास दिसू लागली. मग काळकूट कल्लोळी कवळिले, नाना महाविजूंचे दांग उमटले, कैसे अपार कर देखिले उदिता युधी. अर्थात मग काय जणू काळकूट विषांच्या लाटाच उसळल्या आहेत किंवा महाविजांचे अरण्यच उद्भवले आहे, अशी आयुधे हातात घेऊन दुसऱ्यास मारण्याकरिता उगारल्यासारखे अपरिमित हात अर्जुनाने पाहिले. आग वयाची विजूंचा मेळावा कीजे, आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे, तेवीची दशकुही मेळविजे महातेजांचा. सर्व विजा एकत्र करून प्रलय काळच्या अग्नीची सर्व साहित्य जमवून व त्यात उदकापेक्षा दसपट असेच महातेज मिळवले. एकूणच विराट रूपाच्या तेजाची तीव्रता ही अद्भुत आहे. त्या तेजात अग्नीचीही दृष्टी करपते आहे. सूर्य तेजही काजव्याप्रमाणे वाटत आहे. तुझ्या महातेजाच्या महासागरात सर्व सृष्टी बुडाली आहे. जणू प्रलयकालच्या विजांच्या पदरात हे संपूर्ण आकाश झाकले आहे. श्रोते हो, वीज आणि जीव फक्त मुळाक्षरांची अदलाबदल, परंतु अर्थ किती बदलतो. वीज ही संज्ञा जीव या शब्दा इतकीच महत्त्वाची आहे व मोलाचीही आहे. वीज ही संज्ञा ऊर्जा, प्रकाश, चैतन्य या अर्थाने वापरता येते. ती बंद झाली तर अंधार पसरतो. जीव म्हणजे मानवी शरीरातील चेतना. ती नसेल तर शरीर मृत समजले जाते. त्यात चैतन्य राहत नाही. अर्थात यातील तत्त्व एकच आहे. वीज म्हणजे प्रकाश तत्त्व आणि जीव म्हणजे चैतन्य तत्त्व. दोन्हीही दिसत नाहीत, परंतु त्याचे अस्तित्व नसेल तर मानवी जीवनाला काहीच अर्थ राहत नाही. आपणाला वीज आणि जीव याबद्दल असं म्हणता येईल की जन्म म्हणजे देवाने सर्व तयारी करून स्विच ऑन करून लावलेला विजेचा दिवा, तर मृत्यू म्हणजे देवाने सर्व कामे आटोपून स्विच ऑफ करून बंद केलेला दिवा. शरीरातील जीव गेला की शरीर व्यर्थ आहे. तसेच वाहिनीतील उपकरणातील वीज गेली की उपकरण व्यर्थ आहे. जसे फुलातील सुगंध गेल्यावर फूल व्यर्थ आहे, म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात, परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह कैसा. अर्थात ज्याप्रमाणे शरीरातील वीज गेल्यावर त्याला कोणतेही पशु, प्राणी, कीटक खातात, त्याप्रमाणे डेडलाईन किंवा डमी लाईनचे साहित्य कोणीही घेऊन जाते. श्रोते हो, संत तुकारामांनी वीज या प्रकाश तत्वाचे महत्त्व सांगत असताना त्यांच्या अभंगामध्ये दीप या प्रकाश तत्वाला अनुसरून एक अभंगचरण आहे. दीप न देखे अंधारा, आता हेची जतन करा. इथं जर वीज वापरलं तर वीज असल्यानंतर अंधार दूर होतो, त्यामुळं तिची बचत होणं आवश्यक आहे.